नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालक हो. आर्टिस्ट अमिगो या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की काही सोप्या नियमांचं पालन केलं तर तुमचं रंगकाम अधिक स्वच्छ, आकर्षक आणि परीक्षेस योग्य दिसू शकतं. बरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहे. माझे उद्दिष्ट एकच आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन मिळावं. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी कोणतंही एकच रंग माध्यम बंधनकारक नसते. परीक्षेच्या सूचनांमध्ये परवानगी दिलेल्या माध्यमांनुसार तुम्ही ऑइल पेस्टल, पोस्टर कलर, वॉटर कलर किंवा कलर पेन्सिल्स यापैकी तुम्हाला सोयीचं आणि सरावाचं असलेलं माध्यमच निवडू शकता. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरील आणि अधिकृत सूचनांवरीलच नियम आधी काळजीपूर्वक वाचणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी ज्या माध्यमात जास्त सराव केला आहे तेच माध्यम परीक्षेत वापरणे अधिक योग्य ठरते. आता आपले संपूर्ण ड्रॉइंगचे काम पूर्ण झाले आहे. आता हे सर्व साहित्य आपण थोडेसे बाजूला ठेवूया, म्हणजे आपले संपूर्ण लक्ष फक्त रंगकामावर केंद्रित करता येईल. आजच्या भागात आपण पोस्टर कलर्स वापरून वस्तुचित्र अगदी सोप्या आणि परीक्षेसाठी उपयुक्त पद्धतीने रंगवणार आहोत. मी प्रत्येक स्टेप शांतपणे आणि सविस्तर समजावून सांगणार आहे. चित्रातील प्रत्येक छोटा टप्पा शेवटच्या निकालावर परिणाम करतो. चला तर मग आता कोणताही वेळ न घालवता पोस्टर कलर्सने वस्तुचित्र रंगवायला सुरुवात करूया. आता चित्रासाठी लागणारे रंग पाहूयात. सर्वप्रथम आपण रंगकाम करणार आहोत बादलीचे. त्यासाठी मुख्य रंग आपल्याला जो लागणार आहे निळा. पहिला रंग आहे प्रशियन ब्ल्यू. अजून काळाही रंग लागेलच आपल्याला. आणि महत्त्वाचा जो आहे तो कोबाल्ट ब्ल्यू. हा निळा रंग तुमच्याकडे वेगळ्या नावाने असू शकतो, पण काही प्रॉब्लेम नाही. कोबाल्टच असायला पाहिजे असं काही नाही. अल्ट्रामरीन ब्ल्यू ही असू शकतो, त्याही तुम्ही वापरू शकता. आता तिसरा रंग आहे व्हाईट. व्हाईटचे नावही कलर ब्रँडनुसार वेगळे असू शकते. त्यातील कोणताही तुमच्याकडे असला तरी चालू शकते. तर प्रामुख्याने हे 3 रंग आपल्याला बादलीच्या रंगकामासाठी आवश्यक आहेत. आपण स्टेप बाय स्टेप एक वस्तू पूर्ण करत जाऊया. मग मगला लागणारे रंग वेगळे आहेत. सर्वात आधी आपल्याला गरज होती बादलीच्या रंग पाहण्याची, ते आपण पाहिले. ही रंग पॅलेट मी वापरणार आहे. तुमच्याकडे यापेक्षा वेगळी पॅलेट असू शकते, काही हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये रंग मिसळण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे. या पॅलेटमध्ये दोन्ही बाजूंना रंग काढण्यासाठी अनेक कप्पे आहेत, त्यामुळे वेगवेगळे रंग सहज ठेवता येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅलेट मोठी आहे म्हणून एकाच वेळी खूप सारे रंग बाटलीतून काढू नका. पोस्टर कलर लवकर सुकतात, त्यामुळे जेवढा रंग लागेल तेवढाच बाहेर काढा. गरज पडली तर नंतर पुन्हा ते घेता येतात. या चित्रासाठी आपल्याला राऊंड आणि फ्लॅट असे दोन्हीही प्रकारचे ब्रश लागणार आहेत. योग्य ठिकाणी योग्य ब्रश वापरला तर रंगकाम अधिक स्वच्छ आणि सुंदर आणि कमी वेळेत पूर्ण होते. हे सर्व ब्रश सिंथेटिक हेअरचे आहेत, त्यामुळे पोस्टर कलरसाठी ते अतिशय योग्य आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रंग लागलेले ब्रश कधीही तुमच्या ड्रॉइंग पेपरच्या अगदी जवळ ठेवू नका. चुकून ब्रशचा रंग पेपरला लागला तर संपूर्ण चित्र खराब होऊ शकते. त्यामुळे ब्रश नेहमी पेपरपासून थोडे दूर ठेवा. मी हे सर्व साहित्य थोडे जवळ ठेवले आहे, कारण कॅमेरामध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू एकाच फ्रेममध्ये स्पष्ट दिसावी, हा त्यामागचा उद्देश. आता एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टिप, रंगकाम करताना तुमच्याजवळ असा एखादा कोरा कागद नक्की ठेवा. रंग आपल्या हाताला किंवा बोटाला लागला तर तो चुकून ड्रॉइंग पेपरवरती उमटू शकतो. त्यामुळे गरज पडल्यास हा कोरा कागद हाताखाली ठेवता येतो किंवा हात पुसण्यासाठीही वापरता येतं. अशी छोटीशी काळजी घेतली तर तुमचे चित्र शेवटपर्यंत स्वच्छ राहते. आपल्या पोस्टर कलरच्या बाटल्यांमधील काही रंग वापरताना थोडेसे घट्ट किंवा सुकल्यासारखे वाटू शकतात. अशा वेळी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला नीट मिसळा. त्यामुळे रंग पुन्हा वापरण्यास योग्य होतो. आता हा रंग आपण आपल्याला रंग पॅलेटवर आवश्यक तेवढाच काढून घ्यायचा आहे. मी आता पुन्हा एकदा सांगतो, रंग कधीही थेट बॉटलमधून ड्रॉइंग पेपरवर लावू नका. ते पहिले पॅलेटवरच काढा. तिथेच आवश्यक त्या छटा तयार करा
आणि मगच ब्रशने पेपरवरती रंगकाम सुरू करा. आता अशा प्रकारे ब्रश नेहमी एकाच दिशेने फिरवा, ज्यामुळे रंग एकसारखा आणि स्वच्छ भरलेला दिसतो. ब्रश पेपरवर घासण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यामुळे रंग खराब होतात आणि पेपरचाही पृष्ठभाग बिघडू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, ब्रशची दिशा ही वस्तूच्या आकारानुसारच असली पाहिजे. म्हणजेच ज्या दिशेने वस्तूचा आकार किंवा वळण आहे, त्याच दिशेने ब्रश हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे रंगलेपन अधिक नैसर्गिक दिसते आणि वस्तूचा आकारही सुंदर उठून दिसतो. पाणी नेहमी ड्रॉइंग पेपरपासून थोडेसे दूर ठेवा. चुकून जर पाणी पेपरवरती पडलं तर पूर्ण चित्र खराब होऊ शकतं. त्यामुळे ही छोटीशी काळजी नक्की. पोस्टर कलर हे अपारदर्शक म्हणजेच ओपेक माध्यम आहे आणि ते योग्य प्रमाणात पाणी मिसळूनच वापरले जाते. पेपरवर रंग लावल्यानंतर तो साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये सुकून लागतो. त्यामुळे 2 जवळच्या रंगछटा एकमेकात मिसळायचे असतील, तर ते रंग पूर्णपणे सुकण्यापूर्वीच करावे लागते. त्यामुळे ग्रेडेशन अधिक नैसर्गिक आणि मऊ दिसते. हे रंग एकमेकात नेमके कसे मिसळायचे त्याचे प्रत्यक्ष करून दाखवणारच आहे. पोस्टर कलर वापरताना ब्रशमध्ये जास्त पाणी घेणे टाळा. साधारणपणे 80% रंग आणि 20% पाणी असे प्रमाण योग्य ठरते. पाणी जास्त झाले तर रंगाचे अपारदर्शकता कमी होते आणि रंग पातळ किंवा फिका व पाण्यासारखा दिसू लागतो. त्यामुळे रंगलेपनाचा दर्जाही कमी होतो. म्हणून नेहमी योग्य प्रमाणातच पाणी वापरा. आता बादलीला रंग भरायला घेऊया. सर्वात आधी बादलीच्या वरच्या भागापासून रंगकाम सुरू करायचे आहे. त्यामुळे रंगलेपनावर अधिक चांगले नियंत्रण राहते आणि पुढील छटा सहजपणे मिसळता येतात. सुरुवात करण्यापूर्वी लागणारे सर्व रंग पॅलेटवर आवश्यक तेवढे काढून घेऊयात. सर्वप्रथम हा प्रशियन ब्ल्यू आहे, म्हणजेच गडद निळ्या रंगाची छटा. बादलीच्या रंगकामासाठी हा आपला मुख्य रंग असणार आहे. प्रशन ब्ल्यू हा एक गडद निळ्या रंगाचा एक कृत्रिम रंगद्रव्य म्हणजेच पिगमेंट आहे. याचा शोध इसवी सन पूर्व 1704 मध्ये जर्मनी बर्लिन येथे अगदी योगायोगाने लागला. या रंगाच्या शोधामुळे चित्रकलेच्या इतिहासात एक मोठा बदल घडला. पुढे या रंगाचा वापर ब्लूप्रिंट्स, वस्त्रोद्योग, जपानी वुडब्लॉक प्रिंट्स आणि अनेक प्रसिद्ध चित्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर या रंगाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध कलाकारांनीही पर्शियन ब्ल्यूचा आपल्या चित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. त्यामुळे हा रंग आजही कलाकारांमध्ये अत्यंत लोकप्रिय मानला जातो. आहे ना पर्शियन ब्ल्यू रंगाचा हा छोटासा पण रंजक इतिहास. आता पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया. आता हा व्हाईट रंग पाहूयात. नवीन रंगाची बाटली उघडल्यावर वरच्या बाजूला तुम्हाला तेलाचा एक पातळ थर दिसू शकतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनेक विद्यार्थी तो तेलाचा थर काढून टाकतात, ओतून टाकतात. पण असे अजिबात करू नका. ते तेल रंगाला बाटलीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि रंग लवकर सुकू देत नाही. आता पहा, ब्रशच्या दांड्याने रंग हलक्या हाताने नीट ढवळून घ्या. त्यामुळे वर आलेले तेल आणि रंग पुन्हा एकसारखे मिसळतात. जोपर्यंत तेल पूर्ण रंगामध्ये मिसळत नाही तोपर्यंत असे हलक्या हाताने ढवळत राहा. रंग एकजीव झाल्यानंतर ते पॅलेटवर काढा. त्यामुळे रंगाचा पोत, अपारदर्शकता आणि रंगलेपन अधिक चांगले मिळते. आता थोडासा व्हाईट रंग पॅलेटवर काढून घेऊया. एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणताही रंग बाटलीतून काढताना दुसऱ्या रंगाचा ब्रश वापरू नका. रंग काढण्यासाठी नेहमी स्वच्छ ब्रश वापरा. त्यामुळे बाटलीतील रंगांमध्ये दुसरा रंग मिसळत नाही आणि रंग बराच काळ स्वच्छ व वापरण्यायोग्य राहतो. ही छोटीशी सवय लावली तर तुमचे सर्व रंग नेहमी चांगल्या स्थितीत राहतील. आता पहा, रंग अगदी चांगल्या प्रकारे मिश्रित झाले आहेत. ना तो घट्ट आहे, ना तो खूप पातळ आहे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पोस्टर कलरसाठी योग्य मानली जाते आणि त्यामुळे रंगलेपनही अधिक स्वच्छ व सुंदर होते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.
आपल्या ब्रशमध्ये आधीच निळा रंग वापरला असल्यामुळे तो ब्रशच्या केसांच्या आतपर्यंत गेलेला असतो. त्यामुळे वरून ब्रश जरी स्वच्छ दिसला, तरी रंग पुन्हा पुन्हा बाहेर येत राहतो. यानंतर तोच रंग ब्रशमध्ये व्यवस्थित भरून घ्या. म्हणजे संपूर्ण ब्रशमध्ये एकाच रंगाची छटा राहील आणि रंगकाम करताना अनावश्यक रंग मिसळणार नाही. ही छोटीशी काळजी घेतली तर तयार होणारी रंगछटा अचूक राहते आणि रंगलेपनही अधिक स्वच्छ व सुंदर दिसते. आता तयार झालेली निळ्या रंगाची छटा आपण बादलीच्या वरच्या काठापासून लावायला सुरुवात करायची. याच भागावर सर्वात जास्त प्रकाश पडत आहे. आपण आधीच वस्तूचे निरीक्षण केले आहे. त्यामुळे प्रकाश कुठे पडतो, गडद सावली कुठे आहे आणि मध्यम रंगछटा कुठे आहेत, याची आपल्याला स्पष्ट कल्पना आहे. त्यानुसारच रंगलेपन करायचे आहे. आता रंग भरताना ब्रश नेहमी बादलीच्या आकाराच्या दिशेनेच फिरवावा. त्यामुळे रंगलेपन अधिक नैसर्गिक आणि सुंदर दिसते. ब्रश कधीही पेपरवर घासू नका. हात अगदी हलका ठेवा, पण ब्रशवर चांगले नियंत्रण ठेवा. त्यामुळे प्रत्येक स्ट्रोक स्वच्छ आणि नीट पडतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण पेन्सिलने काढलेल्या अंतिम रेषा रंगांमध्ये झाकल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. त्या रेषांचा आधार घेत हळूहळू आणि संयमाने रंग भरत जा. घाई न करता अशाच शांतपणे आणि हळूवारपणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. सुरुवातीला रंग थोडा ओला असल्यामुळे गडद दिसू शकतो, पण काळजी करू नका. रंग जसजसा सुकत जाईल तसतसा तो थोडा फिकट पडू लागतो. आता हा भाग आणखीन उजळ करण्यासाठी मी व्हाईट रंगाचे प्रमाण थोडेसे वाढवत आहे. ज्या ठिकाणी प्रकाश जास्त पडला आहे त्या भागात हलक्या हाताने ही फिकट छटा लावायची आहे. योग्य रंगछटा मिळवण्यासाठी ही प्रक्रिया तुम्हाला 2-3 वेळा करावी लागू शकते. घाई करू नका. प्रत्येक रंग त्याच्या ठरलेल्या जागेतच बसेल याची काळजी घ्या. आता मी ही नवीन फिकट छटा आधी दिलेल्या रंगामध्ये हळूहळू मिसळत आहे. त्यामुळे दोन्ही रंग एकमेकांमध्ये कोणतीही स्पष्ट सीमा दिसणार नाही आणि एकसारखे नैसर्गिक ग्रेडेशन तयार होईल याची काळजी घेतली. रंग एकमेकात मिसळताना ब्रश अतिशय हलक्या हाताने फिरवा. घाई केली किंवा ब्रश जास्त दाबला तर आधीचा दिलेला रंग उचलला जाऊ शकतो आणि खालील पेपर दिसू लागतो. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, मी ब्रश सतत एकाच दिशेने फिरवत आहे. त्यामुळे रंगलेपन एकसारखे दिसते. ब्रशच्या रेषा कमी दिसतात आणि अंतिम फिनिश अधिक स्वच्छ व आकर्षक दिसते. आता बादलीतील गडद सावलीचा भाग रंगवून घेऊया. यासाठी आपण आधी तयार केलेल्या 2 रंग छटांमधील मध्यम छटा वापरणार आहोत. ही छटा गडद आणि उजळ भाग यांना नैसर्गिकरित्या जोडण्याचे काम करते. आता माझा ब्रश उजळ भागाच्या दिशेने हलक्या हाताने फिरवत आहे. त्यामुळे गडद आणि फिकट रंग एकमेकांमध्ये सुंदर मिसळतात आणि ग्रेडेशन अधिक नैसर्गिक दिसते. ब्रशमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी आले तर आधी दिलेला रंग खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दुसरा थर देताना ब्रशमध्ये जास्त पाणी नसावे याची नेहमी काळजी घ्या. आता माझा ब्रश उजळ भागाच्या दिशेने हलक्या हाताने फिरवत आहे. त्यामुळे गडद आणि फिकट रंग एकमेकांमध्ये सुंदर मिसळतात आणि ग्रेडेशन अधिक नैसर्गिक दिसते. ब्रशमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी आले तर आधी दिलेला रंग खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दुसरा थर देताना ब्रशमध्ये जास्त पाणी नसावे याची नेहमी काळजी घ्या. रंगांची जाडी योग्य ठेवूनच आधीच्या रंगावर पुढचे रंगलेपन करा. त्यामुळे पहिला रंग उचलला जात नाही, पेपर दिसत नाही आणि रंगाचे ग्रेडेशन स्वच्छ व आकर्षक दिसते. आता याच पद्धतीने ज्या भागावर थेट प्रकाश पडत आहे त्या ठिकाणी अजून थोडीशी उजळ रंगछटा देऊया. यानंतर ब्रशमधील जास्तीचे पाणी काढून तो थोडासा कोरडा करून घ्या. आता या दोन्ही रंगछटा हलक्या हाताने एकमेकात मिसळा. त्यामुळे कोणतीही स्पष्ट सीमा दिसणार नाही आणि रंगांमध्ये सुंदर नैसर्गिक ग्रेडेशन तयार होईल. ही प्रक्रिया करताना ब्रश अगदी हलक्या हाताने आणि एकाच दिशेने फिरवा. घाई न करता रंगांना हळूहळू
एकजीव होऊ द्या. तुम्ही पाहिले असेल आतापर्यंत मी फक्त एकाच ब्रशचा वापर करत आहे. कारण बादलीचा हा मोठा भाग रंगवण्यासाठी तो पुरेसा आहे. बाकीचे ब्रश आपण नंतर छोट्या जागा, हायलाइट्स आणि बारीक तपशील रंगवण्यासाठी वापरणार आहोत. रंगलेपन केल्यानंतर दुसरा स्वच्छ आणि थोडासा कोरडा ब्रश वापरल्यास हा रंग बाजूच्या रंगछट्यामध्ये अगदी सहजपणे मिसळता येतो. अशा प्रकारे दोन्ही रंग एकजीव झाल्यास ग्रेडेशन अधिक मऊ आणि नैसर्गिक आणि आकर्षक दिसते. हे तंत्र नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्या प्रत्येक सरावामध्ये नक्की वापरा. जितका जास्त सराव कराल तितके रंगावरील नियंत्रण वाढेल. ग्रेडेशन अधिक सुंदर दिसेल आणि परीक्षेतही तुम्हाला अधिक चांगले गुण मिळण्यास नक्की मदत होईल. आता बादलीचा उर्वरित भागही आपण याच पद्धतीने रंगवून घेऊया. रंग भरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वस्तूच्या बाहेरील कडेचा भाग रंगवताना खूप काळजी घ्या. रंग अगदी रेषेपर्यंतच द्या. पण रेषेच्या बाहेर अजिबात जाऊ देऊ नका. चित्राची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याच गोष्टींवर अवलंबून असतो. बाहेरील कडा जितक्या स्वच्छ आणि अचूक असतील तितके तुमचे वस्तुचित्र अधिक आकर्षक दिसेल. म्हणून या ठिकाणी घाई न करता ब्रशवर चांगले नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रंग रेषेच्या बाहेर गेला तर चित्राचा स्वच्छपणा कमी होतो आणि वस्तूचा मूळ आकारही बदलल्यासारखा दिसतो. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय हळुवारपणे आणि संयमाने करा. विशेषतः ज्या ठिकाणी वक्र किंवा गोलाकार रेषा आहे, तिथे आणखीन जास्त काळजी घ्या. सरळ रेषेवर ब्रश सहज फिरतो, पण वक्र भाग स्वच्छ आणि अचूक रंगवण्यासाठी ब्रशवर चांगले नियंत्रण आणि नियमित सराव असणे आवश्यक असते. म्हणून अशा ठिकाणी घाई न करता छोटे आणि नियंत्रित ब्रश स्ट्रोक वापरा. आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यासारखे मेहनती आणि हुशार विद्यार्थी नियमित सरावातून हे कौशल्य नक्कीच आत्मसात करतील. आता पुन्हा कोरड्या ब्रशचे तेच तंत्र वापरून या रंगछटा एकमेकात मर्ज करून घेऊया. याच पद्धतीने गडद सावलीचा भागही हलक्या हाताने बाजूच्या रंगामध्ये मिसळला जातात. त्यामुळे गडद, मध्यम आणि उजळ या तिन्ही छटा एकमेकात नैसर्गिकरित्या एकजीव होतील याची काळजी घ्या. अशा प्रकारे आपला गडद भाग, मध्यम छटा आणि उजळ भाग तयार झाला आहे. या तिन्ही रंगछटा योग्य प्रकारे मिसळल्या गेल्यामुळे बादलीला सुंदर गोलाई म्हणजे राऊंडनेस आणि त्रिमितीय म्हणजे 3D परिणाम मिळालेला आहे. याच ग्रेडेशनमुळे वस्तू अधिक जिवंत आणि वास्तवदर्शी आणि आकर्षक दिसते. आता जिथे बारीक तपशील किंवा कडा, हायलाइट्स रंगवायचे आहेत, तिथे आपण 2 किंवा 3 नंबरचा ब्रश वापरणार आहोत. छोट्या भागांसाठी लहान ब्रश वापरल्यास काम अधिक स्वच्छ आणि अचूक होते. ब्रश बदलताना किंवा हाताळताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ब्रश चुकून ड्रॉइंग पेपरवर पडणार नाही याची काळजी घ्या. कारण ब्रशला रंग लागलेला असेल, तर एका क्षणात चित्रावर डाग पडू शकतो. आता बादलीच्या दुसऱ्या बाजूला जी गडद छटा दिसते आहे, त्यासाठी मी आधी तयार केलेली तीच गडद रंगछटा वापरत आहे. त्यामुळे बादलीच्या दोन्ही बाजूंमध्ये रंगसंगती एकसारखी राहते आणि संपूर्ण वस्तू अधिक नैसर्गिक व संतुलित दिसते. आता रंग भरताना आपण निरीक्षण करताना ठरलेल्या त्याच रंगछटा वापरायच्या आहेत. म्हणजेच उजळ, मध्यम आणि गडद या तिन्ही निळ्या रंगछटा योग्य त्याच ठिकाणी वापरायच्या. आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमचा ब्रश कधीही बोथट किंवा केस विस्कटलेला नसावा. ब्रशचे टोक नेहमी नीट, टोकदार आणि योग्य आकारातच असले पाहिजे. तरच रंगलेपन स्वच्छ, एकसारखे आणि आकर्षक दिसते. विशेषतः वस्तूच्या कडा रंगवताना
टोकदार ब्रश खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे रंग रेषेच्या बाहेर जात नाही आणि चित्राचा आकारही अचूक राहतो. आता ब्रशची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. जेव्हा तुम्ही ब्रश बॅगमध्ये किंवा पाउचमध्ये ठेवता, तेव्हा तो आडवा किंवा दांड्याच्या बाजूने ठेवा. ब्रशचे टोक खाली करून किंवा दाबून ठेवणे टाळा. नाहीतर ब्रशचे केस वाकतात आणि विस्कटतात आणि ब्रश खराब होऊन जातो. आता उदाहरण म्हणून हा ब्रश पहा. हा ब्रश आधी अगदी चांगल्या अवस्थेत होता. पण चुकीच्या पद्धतीने ठेवला गेल्यामुळे त्याचे केस वाकले आणि आता तो बारीक व स्वच्छ कामासाठी योग्य राहिलेला नाही. म्हणून ब्रशची योग्य काळजी घ्या. चांगला ब्रश हा चांगल्या रंगकामाचा पहिला पाया असतो. म्हणूनच सर्व साहित्याची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या वेळी खराब झालेले किंवा विस्कटलेल्या केसांचा ब्रश सोबत नेण्यापेक्षा चांगल्या स्थितीतील ब्रश वापरा. त्यामुळे रंगकाम अधिक स्वच्छ आणि अचूक होईल. आता आपल्या मध्यम आणि उजळ रंगछटा छानपैकी एकमेकात मिसळले आहेत. आता प्रश्न असा पडतो, हा भाग अजून थोडा गडद करता येईल का? हो, नक्कीच करता येईल. पण त्यासाठी एक अट आहे. रंग अजून थोडासा ओला असतानाच हे काम करावे लागते. त्यामुळे रंग एकमेकात सहज मिसळतात आणि नैसर्गिक ग्रेडेशन तयार होते. ही प्रक्रिया करताना खूप बारकाईने काम करा, कारण रंगकामातील ही सर्वात महत्त्वाची टप्प्यांपैकी एक आहे. आता बादलीचा वरचा काठ पाहूया. हा काठ अगदी धारदार नसून थोडासा गोलाकार आहे. त्यामुळे तोही तसाच दाखवायचा आहे. यासाठी काठाच्या भागावर हलक्या छटा आणि योग्य ग्रेडेशन देऊन त्याला गोलाई आणायची आहे. त्यामुळे तो सपाट न दिसता खऱ्या बादलीच्या काठासारखा वास्तवदर्शी दिसेल. संपूर्ण रंगकाम अगदी हळूवार आणि संयमाने करायचे आहे. घाई केली तर रंग एकमेकात नीट मिसळणार नाहीत आणि केलेले कामही खराब होऊ शकते. म्हणून रंगलेपनाची प्रत्येक स्टेप बारकाईने आणि काळजीपूर्वक पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रत्येक ब्रश स्ट्रोकचा विचार करूनच पुढची स्टेप करा. सरावाला पर्याय नाही, त्यामुळे प्रत्येक स्टेपचा पुन्हा पुन्हा सराव करा. विशेषतः रंगछटा मर्ज करणे म्हणजे ब्लेंडिंग, ग्रेडेशन या तंत्राचा स्वतंत्र सराव नक्की करा. यासाठी तुम्ही एखाद्या छोट्या कागदावर फक्त रंगछटा तयार करून त्या एकमेकात मिसळायचा सराव करा. हा सराव जितका जास्त कराल, तितके तुमचे रंगांवरील नियंत्रण वाढेल आणि परीक्षेतही रंगलेपन अधिक स्वच्छ, नैसर्गिक आणि आकर्षक वाटू दिसेल. आता ग्रेडेशन अधिक नैसर्गिक दिसत आहे आणि बादलीची गोलाईही अधिक स्पष्टपणे जाणवत आहे. झाले ना अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीने? अशाच प्रकारे संयमाने प्रत्येक रंगछटा मर्ज केली तर तुमचे रंगलेपन नक्कीच अधिक सुंदर आणि वास्तवदर्शी दिसेल. आता आपण बादलीचा मधला भाग रंगवून घेऊया. रंगकाम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची काळजी घ्या. तुमची रंग पॅलेट नेहमी ड्रॉइंग पेपरपासून थोडी दूर ठेवा. कारण रंग मिसळताना किंवा ब्रश हाताळताना रंगांचे थेंब उडण्याची शक्यता दाट असते. तर ते थेट पेपरवर पडून चित्र खराब होऊ शकते. म्हणून कामाचे नियोजन व्यवस्थित करा. रंग पॅलेटवरच मिसळा, पण पॅलेट आणि ड्रॉइंग पेपर यांच्यामध्ये थोडेसे अंतर नक्की ठेवा. अशी छोटीशी काळजी घेतली तर तुमचे चित्र शेवटपर्यंत स्वच्छ आणि नीटनेटके राहणार. आता मोठा भाग रंगवताना 8 किंवा 10 नंबरचा फ्लॅट ब्रश तुम्ही वापरू शकता. त्यामुळे
मोठे रंगलेपन कमी वेळात एकसारखे स्वच्छ आणि ब्रश पेपरवर वारंवार घासावा लागत नाही. त्यामुळे पेपरचाही पृष्ठभाग सुरक्षित राहतो. आता आपण बादलीच्या वरच्या भागावर ज्या पद्धतीने रंगकाम केले, अगदी त्याच पद्धतीने या भागाचेही रंगलेपन करायचे आहे. त्यामुळे संपूर्ण बादलीमध्ये एकसारखेपणा राहतो आणि ती अधिक वास्तववादी दिसू शकते. काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व रंगछटा पॅलेटवर आधीच तयार ठेवा. त्यामुळे रंगकाम करताना मध्येच पुन्हा पुन्हा रंग मिसळावा लागणार नाही आणि कामाचा वेगही टिकून राहील. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रश नेहमी वस्तूच्या आकाराच्या दिशेनेच फिरवा. या भागासाठी वरून खालच्या दिशेने ब्रश फिरवणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे ब्रशचे स्ट्रोक एकसारखे दिसतात, रंगलेपन अधिक नैसर्गिक होते आणि बादलीचा गोलाकार सुंदरपणे उठून दिसतो. म्हणून या प्रत्येक गोष्टीकडे तितक्याच बारकाईने लक्ष द्या. ही तत्त्वे फक्त वस्तुचित्रापुरती मर्यादित नाहीत, तर तुमच्या प्रत्येक विषयाच्या पेपरमध्ये तितकीच महत्त्वाची आहेत. जर तुम्ही या सर्व स्टेप्स नियमित सरावातून आत्मसात केल्या, तर चांगले गुण मिळणे नक्कीच सोपे होईल. आता बादलीच्या हँडलचेही रंगलेपन आपण अशाच पद्धतीने करायचे. प्रथम मूळ रंग एकसारखा भरून त्यानंतर प्रकाश व सावलीनुसार गडद फिकट छटा द्या. त्यामुळे हँडल अधिक नैसर्गिक आणि गोलाकार दिसेल. रंगकाम करताना योग्य ब्रशची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी मोठी जागा आहे त्यासाठी फ्लॅट 8 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता. यामुळे रंग पटकन आणि एकसारखा भरला जातो. ब्रशचे स्ट्रोक कमी पडतात, रंगांचे थर गुळगुळीत दिसतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेतील मौल्यवान वेळही वाचतो. यानंतर सावलीचा भाग, गोलाई, पोत आणि रंगातील बदल दाखवण्यासाठी राउंडेड ब्रश नंबर 10 हा आपण वापरू शकतो. या ब्रशने हलक्या हाताने रंगाचे थर वाढवत गेल्यास वस्तूला त्रिमितीय म्हणजे 3D परिणाम मिळतो. रंगलेपन करताना उजळ, मध्यम आणि गडद या 3 रंगछटा कधीही विसरू नका. याच 3 छटांमुळे कोणत्याही वस्तूला खोली, गोलाई आणि वास्तवदर्शीपणा प्राप्त होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, परीक्षेत फक्त रंगकाम पाहत नाहीत. ते वस्तू योग्य प्रमाणात मांडणी, अचूक ड्रॉइंग, स्वच्छ रंगलेपन आणि संपूर्ण पेपरची नीटनेटकेपणा ह्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करून मगच गुण देतात. एकदम गडद रंग न देता हळूहळू छटा वाढवू शकतो. शेवटच्या बारीक कामासाठी राउंडेड 1 नंबरचा ब्रश वापरू शकतो. या ब्रशच्या मदतीने हायलाइट्स, कडा, छोट्या रेषा, रिफ्लेक्शन आणि सूक्ष्म तपशील अतिशय स्वच्छपणे दाखवता येऊ शकतात. हे छोटे छोटे तपशीलच तुमचे वस्तुचित्र अधिक आकर्षक आणि गुण मिळवून देणारे बनतात. लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. पोस्टर कलरमध्ये पाणी जास्त मिसळू नका. रंग क्रीमी म्हणजेच थोडेसे घट्ट ठेवाल तर रंगलेपन स्वच्छ आणि समसमान दिसते. प्रत्येक रंगाचा थर थोडासा सुकू द्या आणि मगच पुढील रंग लावा. त्यामुळे रंग एकमेकात मिसळून खराब होत नाहीत. प्रकाश ज्या बाजूने येत आहे त्या भागात हलके रंग आणि विरुद्ध बाजूस गडद रंग छटा ठेवा. त्यामुळे वस्तू अधिक जिवंत दिसते. ब्रश वारंवार स्वच्छ धुवा आणि अतिरिक्त पाणी कपड्यावर हलकेच पुसून घ्या आणि मगच पुढचा रंग ब्रशमध्ये घ्या. रंगकाम करताना घाई करू नका. प्रत्येक स्ट्रोक विचारपूर्वक द्या. स्वच्छ रंगलेपन आणि योग्य रंगसंगती हेच ग्रेड ए मिळवण्याचे मोठे रहस्य आहे. योग्य ब्रश, योग्य रंगाची जाडी आणि प्रकाश सावलीचा अचूक वापर केला तर अगदी साधे वस्तुचित्र सुद्धा
प्रेक्षकांच्या नजरेत उठून दिसते. आता आपण हळूहळू बादलीतील सर्व बारकावे पूर्ण करून घेऊयात. जसे की बादलीवर पडलेली हँडलची सावली, तसेच बादलीच्या काठावर आणि हँडलवर पडलेल्या हायलाइट्सही आपण 1 नंबर राउंडेड ब्रशने अतिशय काळजीपूर्वक करून घेऊया. हे बारीक तपशीलच वस्तूला वास्तवदर्शी बनवतात. त्यामुळे या ठिकाणी घाई अजिबात करू नका. पहा, हे सर्व हायलाइट्स आणि सावल्या पूर्ण झाल्यानंतर बादलीला एक सुंदर 3D परिणाम म्हणजे 3 डायमेन्शनल इफेक्ट मिळालेला आहे. आता ही सपाट न वाटता अधिक जिवंत, गोलाकार आणि वास्तवदर्शी दिसत आहे. लक्षात ठेवा, अंतिम परिणाम फक्त मोठ्या रंगलेपनामुळेच नाही, तर अशा छोट्या-छोट्या बारकाव्यांमुळे अधिक सुंदर दिसते. आता आपण मग या वस्तूचे रंगकाम सुरू करूया. मगचा मूळ रंग जो आहे तो लाल आहे. माझ्याकडे असलेला पोस्टर रेड हा या मगच्या रंगाशी बऱ्यापैकी मिळता-जुळता असल्यामुळे मी तोच वापरणार आहे. तुमच्याकडे हा रंग कदाचित दुसऱ्या नावाने असू शकतो. उदाहरणार्थ वर्मिलियन रेड, स्कारलेट रेड किंवा इतर कोणतीही लाल रंगाची छटा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, रंगाचे नाव महत्त्वाचे नाही, तर तो वस्तूचा मूळ रंगाशी किती जुळतो आहे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या रंगांमधून निरीक्षण करून योग्य छटा निवडा. आता हा रंग वापरण्यापूर्वी मी बाटली चांगली ढवळून घेतली आहे, जेणेकरून रंग एकसारखा मिसळेल आणि त्याचा अपारदर्शकता म्हणजेच ओपॅसिटी योग्य मिळेल. आता आवश्यक तेवढाच लाल रंग मी पॅलेटवर काढत आहे. खूप जास्त रंग काढू नका, कारण पोस्टर रंग हवेत राहिल्यामुळे हळूहळू सुकायला सुरुवात होते. गरजेप्रमाणे थोडा थोडा रंग काढणे नेहमीच योग्य असते. आता आपण मगसारखी आता आपण मगसाठी लागणाऱ्या इतर रंगछटाही तयार ठेवूया. मूळ लाल रंग, त्याचसोबत उजळ रंगछटा तयार करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार ब्राऊन किंवा ब्लॅक रंग गडद सावलीसाठी वापरणार आहोत. मगचा आकार बादलीपेक्षा खूपच लहान आहे, त्यामुळे मी इथे मोठा कोणताही ब्रश वापरणार नाही. कारण मोठ्या ब्रशमुळे छोट्या जागेत रंगांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. रंग रेषेच्या बाहेर जाऊ शकतो आणि मगचा आकारही बिघडू शकतो. म्हणून या संपूर्ण रंगकामासाठी मी 3 नंबरचा राउंड ब्रश वापरत आहे. हा ब्रश लहान जागांमध्ये सहज फिरतो आणि रंगलेपनही अधिक स्वच्छ होते. ब्रशमध्ये जास्त पाणी घेऊ नका. रंग क्रीमी स्वरूपात असला तर रंगलेपन अधिक समसमान दिसेल. रंग भरताना ब्रश मगच्या आकाराच्या दिशेनेच फिरवा. मग गोलाकार असल्यामुळे ब्रशचे स्ट्रोकही त्याच गोलाईला अनुसरून असले तर अंतिम परिणाम अधिक वास्तवदर्शी दिसतो. पेपरवर ब्रश घासायचा नाही. हलक्या हाताने ब्रश एकाच दिशेने आणि समान दाबाने ब्रश फिरवत रंग भरवायचे आहेत. आपण अगदी बादलीप्रमाणेच पुढील प्रक्रिया करणार आहोत. सर्वप्रथम मध्यम रंगछटा तयार करू, त्यानंतर गडद सावलीचा भाग पूर्ण करू. दोन्ही रंगछटा कोरड्या ब्रश तंत्राने वापर करून नैसर्गिकपणे एकमेकात मिसळून घेऊ. आणि शेवटी उजळ भाग म्हणजेच हायलाइट, मगचा काठ, हँडल आणि इतर छोटे छोटे बारकावे 1 नंबर ब्रशच्या साहाय्याने पूर्ण करू शकतो. लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूचे सुंदर रंगकाम हे फक्त मूळ रंगामुळे होत नाही, तर योग्य क्रमाने दिलेल्या उजळ, मध्यम आणि गडद छटांमुळे त्या वस्तूला खोली, गोलाई आणि वास्तवदर्शीपणा मिळतो. म्हणून प्रत्येक स्टेप संयमाने करा. घाई न करता निरीक्षणानुसार रंग द्या. तुम्ही हीच पद्धत प्रत्येक वस्तूवर वापरली तर कोणतीही वस्तू रंगवणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल. आता आपण वस्तुचित्रातील शेवटची वस्तू म्हणजेच दुधी ही वस्तू रंगवून घेऊया. आतापर्यंत आपण बादली आणि मग रंगवताना जी पद्धत वापरली, अगदी तीच पद्धत आपण ह्या दुधीसाठी वापरायची आहे.
कारण कोणतीही वस्तू असली तरी रंगलेपनाची मूलभूत तत्वे नेहमी सारखीच असतात. सर्वप्रथम दुधीचा मूळ रंग म्हणजेच हिरवा रंग तयार करून घेऊया. मी मूळ हिरव्या रंगांमध्ये थोडीशी पिवळ्या रंगाची छटा मिसळून दुधीच्या रंगाची मिळती-जुळती छटा तयार करत आहे. तुमच्याकडे हिरव्या रंगाची छटा वेगळी असली तरी हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे ती वस्तूच्या मूळ रंगाशी जुळणारी असली पाहिजे. आता हा तयार केलेला रंग दुधीच्या उजळ भागावर हलक्या हाताने लावून घेऊया. दुधीचा आकार लांबट आणि गोलाकार असल्यामुळे ब्रश नेहमी तिच्या आकाराच्या दिशेनेच फिरवा. म्हणजेच वरून खाली किंवा दुधीच्या वळणानुसार ब्रश फिरवला तर रंगलेपन अधिक नैसर्गिक दिसेल. ब्रश पेपरवर घासायचाच नाही. जसं मी पूर्वीही ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. पुन्हा पुन्हा गोष्ट ही सांगत आहे कारण बऱ्याचदा विद्यार्थी ही चूक करू शकतात. आता हलक्या हाताने एकाच दिशेने आणि समान दाबाने रंग भरायचा आहे. आता पुढची स्टेप म्हणजे मध्यम रंगछटा. यासाठी मूळ हिरव्या रंगामध्ये साधारण 20 ते 25% गडद हिरवा रंग मिसळून मध्यम छटा मी तयार करून घेतली. ही छटा ज्या भागावर प्रकाश कमी पडतो त्या भागामध्ये हळूहळू लावायची आहे. रंग देताना सतत निरीक्षण करा. कुठे उजळ भाग आहे, कुठे मध्यम छटा आहे, कुठे गडद सावली आहे, हे आधीच ठरवलेले आहे. त्यामुळे त्याच नियोजनानुसार रंग करा. आता आपण गडद सावलीचा भाग पूर्ण करून घेऊया. यासाठी हिरव्या रंगामध्ये आवश्यकतेनुसार थोडासा गडद हिरवा आणि अगदी कमी प्रमाणात काळा रंग मिसळून सावलीची छटा तयार करून घेतलेली. ही छटा फक्त सावलीच्या भागातच वापरायची आहे. संपूर्ण दुधीवर गडद रंग देऊ नका. आता तीनही रंगछटा म्हणजेच उजळ, मध्यम आणि गडद भाग तयार झालेले आहेत. पहा, या 3 रंगछटांमुळे दुधीला हळूहळू गोलाई आणि खोली मिळायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच मी नेहमी सांगतो, उजळ, मध्यम आणि गडद या 3 छटा योग्य प्रकारे वापरल्या की तुमचे चित्र आपोआप 3D दिसायला चालू होते. आता या रंगछटा अधिक नैसर्गिक दिसण्यासाठी पुन्हा एकदा कोरड्या ब्रशचे तंत्रज्ञान वापरूया. स्वच्छ आणि थोडासा कोरडा ब्रश घेऊन दोन्ही रंगछटांमध्ये हलक्या हाताने ब्रश फिरवा. ब्रश घासू नका, फक्त रंग एकमेकांमध्ये मर्ज करा. हे तंत्र जितके चांगले जमेल तितके तुमचे रंगलेपन अधिक सुंदर दिसेल. आता दुधीवरील छोटे छोटे बारकावे पूर्ण करूया. दुधीवरील नैसर्गिकरित्या काही हलक्या आणि गडद रेषा, रंगातील सूक्ष्म बदल आणि पृष्ठभागावरील पोत दिसतोय. हे बारकावे अगदी कमी प्रमाणात आणि संयमाने दाखवायचे आहेत. यासाठी मी 1 नंबरचा राऊंड ब्रशचा वापर केला आहे. आता ज्या भागांवर थेट प्रकाश पडत आहे त्या ठिकाणी प्रखर उजळ म्हणजेच हायलाइट्स हलक्या हाताने दाखवून घेऊयात. हे हायलाइट्स खूप मोठे करू नका. अगदी आवश्यक त्या ठिकाणी आणि कमी प्रमाणात द्या. याच छोट्या छोट्या हायलाइट्समुळे दुधी अधिक जिवंत आणि वास्तवदर्शी दिसणार आहे. आता या टप्प्यापर्यंत आपले सर्व रंगलेपन पूर्ण झाले आहे. परीक्षेच्या दृष्टीने पाहिले तर आता तुमच्याकडे साधारण शेवटची 10 मिनिटे शिल्लक असतील. या शेवटच्या वेळेत घाई करू नका. सर्वप्रथम संपूर्ण चित्र पुन्हा एकदा शांतपणे पहा. जिथे रंग कमी वाटत आहेत तिथे आवश्यक तेवढीच सुधारणा करा. त्यानंतर प्रत्येक वस्तूच्या पृष्ठभागावर पडलेली सावली म्हणजे कास्ट शॅडो आपण पूर्ण करून घेऊयात. सावली योग्य प्रमाणात आणि योग्य दिशेला दिली तर ती सर्व वस्तू एकाच पृष्ठभागावर ठेवल्या आहेत अशा वास्तूदर्शी परिणाम मिळू शकतो. शेवटी एकदा संपूर्ण चित्र तपासा. रंग रेषांच्या बाहेर गेला नाही ना, सर्व हायलाइट्स योग्य ठिकाणी आहेत ना, सावली पूर्ण झाली आहे ना आणि पेपर स्वच्छ आहे ना. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचे वस्तुचित्र अधिक आकर्षक, संतुलित आणि ग्रेड ए मिळण्यास योग्य नक्कीच बनेल.
शेवटची आणि सर्वात महत्त्वाची टीप, परीक्षेच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये नवीन काहीही रंगकाम करू नका. ही 5 मिनिटे फक्त संपूर्ण वस्तुचित्राचे निरीक्षण करण्यासाठी राखून ठेवा. एकदा संपूर्ण चित्र शांतपणे पहा. प्रत्येक वस्तूवरील उजळ, मध्यम, गडद आणि म्हणजे हायलाइट्स योग्य ठिकाणी आहेत का ते तपासा. कुठे एखादा भाग रंगवायचा राहिला आहे का किंवा एखादी बारीक तुटक जागा दिसत आहे का ते बारकाईने पहा आणि आवश्यक असल्यास ती पूर्ण करा. प्रत्येक वस्तूची पृष्ठभागावर पडलेली सावली योग्य दिशेने आणि योग्य प्रमाणात आहे का हेही तपासून घ्या. संपूर्ण पेपर स्वच्छ आहे का, कुठे रंगाचे डाग, पाण्याचे थेंब किंवा हाताचे ठसे तर नाहीत ना याची खात्री करा. यानंतरच तुमचे नाव, आसन क्रमांक, परीक्षेसाठी आवश्यक असलेले इतर तपशील शांतपणे अचूक पुन्हा एकदा तपासून घ्या. आणि शेवटी आपण सुरुवातीला पाहिलेल्या चेकलिस्टनुसार सर्व स्टेप्स पूर्ण झाल्या आहेत का याची पुन्हा एकदा खात्री करून घ्या. लक्षात ठेवा, शेवटची 5 मिनिटे ही चित्र सुधारण्यासाठी नसून चित्र परिपूर्ण करण्याची असतात. या वेळेचा योग्य उपयोग केला तर छोट्या छोट्या चुका टाळता येतात आणि तुमचे संपूर्ण वस्तुचित्र अधिक स्वच्छ, आकर्षक आणि परीक्षेसाठी तयार होते. म्हणून प्रत्येक पेपरसाठी ही सवय नक्की लावा. निरीक्षण करा, तपासा आणि मगच पेपर परीक्षकांकडे सुपूर्द करा. ही छोटी सवय तुम्हाला ग्रेड ए पर्यंत नक्कीच घेऊन जाईल. पुन्हा भेटूयात एका नवीन प्रात्यक्षिकसह, ज्यामध्ये आपण ऑइल पेस्टलचा योग्य वापर, कमीत कमी वेळेत आकर्षक आणि ग्रेड ए दर्जाचे वस्तुचित्र कसे पूर्ण तयार करायचे, तसेच ऑइल पेस्टल वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या टिप्स आणि तंत्र सविस्तरपणे शिकणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच उपयुक्त प्रात्यक्षिकांसाठी आपल्या आर्टिस्ट अमिगो आर्ट स्टुडिओ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. तोपर्यंत शिकत राहा, सराव करत राहा आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करत राहा. तुमच्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.